बेकायदेशीर व विना परवाना सावकारी केल्याचा खोटा आरोप सोलापूर येथील व्यावसायिक श्री एम.बी. गायकवाड राहणार न्यू पाचापेठ सोलापूर यांच्यावर ठेवण्यात आला होता। या खटल्याचा निकाल नुकताच घोषित झाला असून न्यायालयाने श्री एम.बी. गायकवाड यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की ऑगस्ट 2016 मध्ये सहनिबंधक कार्यालयाच्या पथकाने व जेल रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महेश गायकवाड यांच्या घरावर धाड टाकून काही कोरे बॉन्ड, धनादेश व वह्या जप्त केल्याचा दावा केला होता। या आधारे जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर 324/2016 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 39 अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीवरून न्यायालयाने पुढील बाबी नोंदवल्या। यामध्ये सरकारी पक्षाच्या मुख्य फिर्यादी, पंच आणि तपासी अंमलदार यांच्या जबाबात व धाडीच्या तारखांमध्ये मोठी विसंगती आढळून आली। ज्या घरावर धाड टाकली ते घर आरोपीच्याच मालकीचे होते हे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही। तसेच घर जडतीचे अधिकृत आदेश अभिलेखावर आणले गेले नाहीत। जप्त केलेले धनादेश आणि बॉन्ड खरोखर अवैध सावकारीसाठी वापरले जात होते हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला। मूळ तक्रारदाराच्या नावाचा कोणताही धनादेश किंवा बॉन्ड आरोपीकडे सापडला नाही। सरकारी पक्ष आरोपी विरोधातील गुन्हा संशयितपणे सिद्ध करू शकला नसल्याने न्यायालयाने श्री एम.बी. गायकवाड यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) अन्वये त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे। सदर खटल्यात आरोपी एम.बी. गायकवाड यांच्यातर्फे विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट आकाश आयंशी यांनी काम पाहिले।